महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे सकाळी विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. या भीषण दुर्घटनेत अजितदादांनी अखेरचा श्वास घेतला, ज्यामुळे अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी मनाला अत्यंत वेदना देणारी व राज्याच्या जनतेला सुन्न करून टाकणारी असून माझ्यासाठी आयुष्यातील ही अत्यंत वाईट घटना आहे. अजितदादा माझ्यासाठी फक्त एक राजकीय नेते नव्हते, तर ते एक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. त्यांच्यावरील माझा विश्वास, प्रेम आणि आदर आणि त्यांनी दिलेलं प्रेम शब्दांत मांडता येणार नाही. अजितदादांनी मला मुलाप्रमाणे जीव लावत मतदारसंघाच्या विकासाची प्रत्येक मागणी पूर्ण करताना माझे पालकत्व त्यांनी स्वीकारले होते. त्यामुळे मला जीव लावणारे माझ्या मायेचे छत्र हरपले आहे, अशा शब्दांत आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. धक्का देणारी बातमी सकाळी सकाळी टीव्हीवर सगळ्या महाराष्ट्राने ऐकली आणि संपूर्ण महाराष्ट्र हा शोक सागरात बुडून गेलेला आहे. आपल्या सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे नेते कैलासवासी अजितदादा यांचा इतका अकाली मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूवर अजूनही कोणाचा विश्वासही बसत नाही. या अजितदादांनी महिन्यापूर्वी आपल्या कोपरगावमध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रचाराकरता सभा घेतली, आपल्याला मोठं पाठबळ दिलं. विशेषतः अजूनही मला माझ्याबद्दल अजितदादांनी बोललेले शब्द मला आठवतात. माझ्या जीवनाचा गौरव अजितदादांनी त्या सभेमध्ये केलेला होता. अजितदादांनी आतापर्यंत अनेक वेळा माझा संपर्क आला, अनेक वर्षापासून मी संपर्कात आहे. त्या निवडणुकीच्या काळामध्ये खूप वेळा त्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला. अजितदादांचे जे काही गुण विशेष आहेत, विशेषतः अजितदादांचा वक्तशीरपणा, अजितदादांचा स्पष्ट वक्तेपणा, दिलेला शब्द पाळण्याचे अजितदादांचा स्वभाव, हा सगळ्या महाराष्ट्राला आवडत होता. दादांच्या विरोधकांमध्ये देखील अजितदादांच्या या स्वभावाची, या गुणवैशिष्ट्यांची नेहमी चर्चा व्हायची. एखाद्याला स्पष्टपणे बोलण्याबद्दल किंवा कुणाचं काम होणार असेल तरच होणार, होणार नसेल तर नाही सांगण्याची हिंमत ज्या खूप थोड्या नेत्यांमध्ये असते, त्यामध्ये अजितदादांचा नंबर खूप वरचा लागतो. स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक कार्यकर्त्यांना किंवा जनतेला काही वेळा नाराजही व्हावं लागायचं, परंतु स्पष्ट वक्तेपणा दादांनी कधी सोडला नाही आणि वक्तशीरपणा देखील सोडला नाही. सकाळी 6 वाजता उठून कामाला लागण्याची त्यांची जी पद्धत होती, आज सुद्धा सकाळी 6 वाजता ते उठले. जी काही माहिती मिळाली, मुंबईमध्ये ऑफिसचं थोडं वेळ काम केलं आणि बारामतीमध्ये ज्या काही प्रचार सभा आयोजित केल्या होत्या, त्या प्रचार सभांना हजेरी लावण्यासाठी दादा मुंबई विमानानं बारामतीकडे निघाले आणि बारामतीजवळ पोहोचता त्यांचं विमान लँड होतानाच त्यांचा भीषण असा अपघात झाला. या अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र शोककळेमध्ये बुडून गेलेला आहे. आपल्या सर्वांचे नेते आशुतोष दादा हे तातडीनं त्यांच्या अंत्यविधी करता रवाना झालेले आहेत. आपल्या कोपरगावमध्ये देखील मी सर्व व्यापारी बांधवांना, कोपरगावकरांना आवाहन करतो की आज सर्वांनी आपापले दुकानं, आपापले व्यवसाय, आपापले व्यवहार बंद ठेवून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करावी. अजितदादांची श्रद्धांजलीची सर्वपक्षीय सभा, अंत्यविधीची वेळ ज्यावेळेस जाहीर होईल त्यावेळेस ती तातडीनं सगळ्यांना कळवण्यात येईल आणि आशुतोष दादांच्या मार्गदर्शनानं ती कुठे घ्यायची ते पण निश्चित केलं जाईल. त्याचे निरोप सर्वांना निश्चितपणे दिले जातील. ही सर्व लोकसभा, ही श्रद्धांजलीची सभा, ही सर्वपक्षीय असेल. सर्व पक्षाच्या नेत्यांनी, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या श्रद्धांजली सभेमध्ये जी काही वेळ जाहीर होईल
त्यावेळी हजर राहावं, उपस्थित राहावं अशा प्रकारचं मी आवाहन करतो. आणि कोपरगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, मान्य आशुतोष दादा काळेंच्या वतीनं, काळे कुटुंबांच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती.